आणि पहिल्या आणि पंचांना विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला ताकीद द्यायची आहे, वारंवार टीम मीटिंग घेऊन देऊ नये. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती जुमापट्टी संघाचा राजन P1च्या षटकामध्ये, स्ट्राइक एंडला मोरेवाडी संघाचा सलामीचा फलंदाज आपण पाहतोय कुमार, नॉन स्ट्राइकला एक घातक फलंदाज आपण पाहू शकाल सुरेश पादीर. 4 षटकाची मॅच. ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल त्यावेळेस टाइम काउंट केला जाईल. पहिला चेंडू राजनचा, स्ट्राइक एंडला कुमार. यावेळेस तिथे जबरदस्त यष्टी रक्षण, मोठा हादरा, पहिला हादरा, कुमार विना खाता खोले डगआउट मध्ये. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती रमेश. यावेळेस पुन्हा एकदा टॉप एज, तिथे जबरदस्त चेंडू होता परंतु एज लागून चेंडू दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवर मिळतोय चौकार आणि श्री गणेशा होतोय टीम मोरेवाडी संघाचा. पहिल्या फेरीमध्ये ज्या संघाचा सर्वोच्च स्कोर असेल त्याला दुसऱ्या फेरीमध्ये बाय असेल, डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये त्याचा प्रवेश असेल. प्रत्येक टीमला ही सूचना आहे. चौकार आला आणि चौकाराने मोरेवाडी संघाचं खातं ओपन झालंय. फटका फसला होता, भरपूर टॉप एज होती परंतु एष्ट्यांच्या पाठीमागे जाऊन तडम्यांना चौकार गेलाय पुन्हा एकदा राजन. यावेळेस लाऊड अपील तिथे आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी. चार धावा बनल्या. जबरदस्त कमबॅक राजनचा आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू आहे राजन. गोलंदाजी ट्रॅक वरती P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय. पुढील चेंडू रमेश साठी. यावेळी फुलरलेचा चेंडू समोर ड्राईव्ह मिड ऑनला जबरदस्त क्षेत्ररक्षण. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. तिसरा सामना पाहायला मिळेल बेकरेवाडी विपक्ष बागुचवाडी. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा राजन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. नवीन फलंदाज कांता. यावेळेस फटका बराच काळ आबे, तिथे जबरदस्त टायमिंग. चेंडू गोळीच्या वेगाने फरार. आउट ऑफ पार्क. षटकार. या षटकाराने तब्बल धावसंख्या धावफलकावरती 10. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट केलाय. जबरदस्त स्ट्रोक. सलग दुसरा बिग हिट. कांता ऑन द फायर. 6 धावा.
करणारी टीम 4 मिनिटांमध्ये पहिले षटक संपले. लक्ष असू द्या, प्रत्येक टीमचा टाइम काउंट केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मोरेवाडी संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 16 आणि आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मोरेवाडी संघाचा बाहुबली सुरेश पादीर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटने युवराजला आपण पाहतोय. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे फैलावलं गेलंय. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री सोबत जोडलेले आहेत. पहिला चेंडू असेल युवराजचा. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल सुरेश पादीर. ज्या फलंदाजाच्या नावावर भरपूर अर्धशतक आहेत, परंतु ही नाईटची स्पर्धा आहे आणि स्ट्रायकिंगला आपण पाहू शकाल सुरेश पादीर. युवराजचा पहिला चेंडू स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सुरेश. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. काय फलंदाजी करतोय, चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ पार्क 6 धाब्यासाठी. बाउंड्री लाईन आहे, त्याच्या भरपूर बाहेर थांबायचं आहे. विनंती आहे सर्व प्रेक्षक मायबाप रसिकांना. या षटकाराने मोरेवाडी संघाची टोटल तब्बल 22 धावा. पुन्हा एकदा युवराज. स्ट्रायकिंगला सुरेश. यावेळेस लाऊड अपील होती तिथे, परंतु जबरदस्त तिथे आपण पाहू शकाल. कमबॅक करत असताना गोलंदाज युवराज. डॉट बॉल. बावीस धावा आहेत. स्ट्रायकिंगला सुरेश पादीर. एक हार्ड हिटर बाहुबली मोरेवाडी संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत होता, तिथे क्षेत्ररक्षक आलाय. फक्त एक धाव आणि या एका धाब्याने टीम मोरेवाडी संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल 23 धाबा. आता स्ट्रायकिंगला आपण पाहू शकाल कांता हा फलंदाज, ज्याने आल्या 2 षटकार सलग मारले होते, तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती कांता. पुन्हा एकदा युवराज. यावेळी जबरदस्त कमबॅक. आता कमबॅक करतो इथे गोलंदाज युवराज. डॉट बॉल. कमबॅक करावं लागेल जुम्मापट्टी संघाला. समोर एक चांगला फलंदाज आपण पाहू शकाल कांताला, परंतु हा चेंडू डॉट खेळलाय. पुन्हा एकदा युवराज ओव्हर द विकेटने. स्ट्रायकिंगला फलंदाज कांता. यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त कमबॅक. चांगली गोलंदाजी आता युवराजची पाहायला मिळते. जरी राजेंना पहिल्या षटकामध्ये 16 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक षटकार खाल्यानंतर युवराजचं पाहायला मिळतंय. धावफलक स्थिर 23 धाबा. यावेळेस आपण पाहू शकाल चांगला फटका आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फक्त मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने टीम मोरेवाडी संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 24 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यात. 23 धाबा. गोलंदाजी ट्रॅकवर मयूर. पुढील चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, आपण पाहू शकाल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय, दुसरी साठी निघाले, तिथे आपण पाहू शकाल जबरदस्त रनिंग. 2 धाबा कंप्लीट. गुड कॉल. आणि या 2 धाब्याने टीम आपण पाहू शकाल मोरेवाडी संघाची टोटल धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात 25 धाबा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मयूरला. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आलाय मिड विकेटला, चांगले क्षेत्ररक्षण होतंय.
फक्त मिळेल अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने टीम मोरेवाडी संघाची टोटल पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 26. यावेळेस जबरदस्त चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. ऑफ साइडला उडवण्याचा प्रयत्न तिथे कमबॅक करतोय चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. हा निर्धाव चेंडू जुम्मापट्टी संघाने मात्र जबरदस्त कमबॅक केले कारण पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 16 होत्या त्यानंतर जबरदस्त कमबॅक. यावेळेस आपण पाहू शकाल फटका चांगला आहे फक्त मिळेल अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने टीम मोरेवाडी संघ पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना धावफलकावरती आता 2 गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. सन्माननीय दीपक बोर्डे साहेबांकडून मोरेवाडी संघाच्या जर फलंदाजाने षटकार किंवा चौकार हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि ते पारितोषिक अनाउन्समेंट केलं आणि लगेच आलाय हा षटकार. या षटकाराने मोरेवाडी संघाची टोटल तब्बल 33 धावा. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा सुरेश. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न डिपला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल कव्हरला खराब क्षेत्ररक्षण चेंडू फरार 4 धावा. संघाची टोटल 2 गड्याच्या मोबदल्यात तब्बल 37 धावा. चांगली सुरुवात सुरेशची आपल्याला पाहायला मिळते. कांताने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केले. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हे मन टाकेला कांता. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक तिथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये आणि चेंडू चाललाय सरळ लॉंगॉनच्या बाहेर 6 धावा. या षटकाराने तब्बल धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय कांता आणि सुरेशची पाहायला मिळते. पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या संघाला. 43 बनल्यात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला कांता. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे फटका फसला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आला. 1 बनले. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील 2 धाबा आणि या 2 धाबेने टीम मोरेवाडी संघ पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 45. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु तिथे जबरदस्त स्ट्रोक चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट 6 धावा.
अर्धशतक कंप्लीट होतंय. जबरदस्त बॅटिंग पुन्हा एकदा गोलंदाज येतोय स्ट्रायकिंगला कांता. यावेळेस आपण पाहू शकाल आता मात्र जबरदस्त कमबॅक डॉट बॉल. यानंतर होणारी मॅच बेकरेवाडी संघाचा कर्णधार आणि भागुचवाडी संघाचा कर्णधार. यावेळेस आपण पाहू शकाल तिथे अवा तसा टायमिंग झाला नाहीये परंतु 2 धावा बनल्या. तिसरी साठी प्रयत्न आणि तिथे आपण पाहू शकाल धोक्याची घंटा. फलंदाज तिसऱ्या धावेसाठी बाद. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक केला सुरेश. यावेळेस अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. तिथे जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकाल. पहिला डाव संपलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय 53 बनल्यात आणि आता येणारे 24 चेंडू आणि जुमापटी संघाला जिंकण्यासाठी तब्बल 54-54 टार्गेट. ज्या डामशेवाडी गावाचा एक बुलंद आवाज एक गायक आहेत आमचे बंधू सन्माननीय प्रवीण कणवी यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी पूर्ण आयोजन कमिटीला विनंती करतो आपण टॉस बॉक्स जवळ येऊन तिथे आपण सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बनवलं गेले ते आमचे बंधू सन्माननीय प्रवीण कणवी गायक यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर जायचं आहे. तिथे आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग संगीत ज्याच्या माध्यमातून गायले ते आमचे बंधू सन्माननीय प्रवीण कणवी यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. काउंट केला जाईल लक्ष असू द्या. बेकरेवाडी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. बागुचवाडी संघ आपण कॅप्टन पाठवायचा आहे. तिथे केला जाईल टॉस. यावेळेस आपण पाहू शकाल
पहिला चेंडू आहे जबरदस्त आपण पाहू शकाल तिथे चांगली सुरुवात करतोय गोलंदाज आपण पाहू शकाल कांता सलामीची जोडी स्ट्राईकला प्रकाश नॉन स्ट्राईकला राजन पहिला चेंडू आलाय डॉट दुसरा चेंडू यावेळी पुलर लेनचा चेंडू अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित चांगले क्षेत्ररक्षण होतं फक्त मिळेल अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने टीम जुम्मापट्टी संघाचं खाते ओपन होताना पाहायला मिळतंय आता स्ट्राईक एंडला टीम जुम्मापट्टी संघाचा हार्ड हिटर फलंदाज राजनला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती होतं विकेटने कांता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकाल राजन हार्ड हिटर खेळाडू यावेळेस टॅप केलाय बराच काळ अभ्यास तिथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण कमालीचं कुमारने पकडलाय झेल संपवलाय राजनचा खेळ पहिला हादरा कुमार बॅक टू डग आउट ठोक डीजे थँक्यू जबरदस्त स्वांग दिनेश दादा रसाळ यांचा पहिला गडी बाद झालाय धावसंख्या फक्त अवघी एक बनले जबरदस्त कमबॅक पुन्हा एकदा कांता पुढील चेंडू नवीन फलंदाज मयूर साडी ते लॉंग ऑफला उडवलाय तिथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक कुमार जबरदस्त क्षेत्ररक्षण परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जबरदस्त जबरदस्त कामगिरी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक कुमारची आणि तिथे रनिंग बिटवीन द विकेट कमालीची 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाबेने जुम्मापट्टी संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 3 54 टार्गेट आहे बनल्या 3 धावा स्ट्राईकला फलंदाज मयूर यावेळेस जबरदस्त कमबॅक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये हा डॉट बॉल चांगली सुरुवात करतोय कांताकडे अनुभव भरपूर आहे ज्यांनी बॅटिंग सुद्धा चांगली केली होती आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन उतरलाय गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा कांता यावेळेस हलक्या हाताने टॅप केलाय गली पॉइंटला तिथे आपण पाहू शकाल दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती परंतु तिथे फलंदाज बाद यावेळेस घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये दुसरी साडी प्रयत्न आणि रिव्ह्यू घेतलाय पंचाने रेफर केला गेलाय सन्माननीय किरण कडाळी साहेबांचं आगमन होतंय आणि त्यांच्या साथीने हेमंत कडवी साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपला सहर्ष स्वागत आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा पहिल्या रन साठी फलंदाज बाद आहे ओईटी गॉन फलंदाज बाद आलेच ना बेकरेवाडी संघाचा कर्णधार आणि बागुचवाडी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच टॉस केला जाईल
नवीन फलंदाज आपण पाहू शकाल नंदू आला इनियाट चौथ्या नंबर वरती टीम जुम्मापट्टी संघाची धावसंख्या खराब सुरुवात झाले फक्त धावसंख्या धावफलकावरती फक्त 3 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर कुमार येतोय दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज नंदू. यावेळेस आपण पाहू शकाल खराब चेंडू आहे वाईट चेंडू आहे अतिरिक्त धाव आहे आणि या अतिरिक्त धाबेने जुम्मापट्टी संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 4 धावा. खराब सुरुवात करतोय गोलंदाज कुमार कमबॅक करावं लागेल. बेकरेवाडी संघाने टॉस जिंकलाय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलाय बागुचवाडी टीमला. पुन्हा एकदा कुमार स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे डीपला क्षेत्ररक्षक. यावेळेस थोडा गडबडलाय क्षेत्ररक्षक परंतु त्याचा मोबदला गुड रनिंग गुड कॉल आणि इथे मिळतील तब्बल 2 धावा आणि या 2 धाबेने जुम्मापट्टी संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती अवघ्या 6 धावा. स्ट्रायकिंगला नंदू आहे नॉन स्ट्राईकला प्रकाश आहे. एक सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईकला प्रकाश पाहतोय. स्ट्रायकिंगला चौथ्या नंबरचा फलंदाज नंदू. 6 धावा बनल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल कुमारला. यावेळेस समोर फटका आहे परंतु तिथे आपण पाहू शकाल प्रॉपर टायमिंग चेंडू आउट ऑफ पार्क मॅक्सिमम हिट 6 धावा. स्ट्रोक आपण पाहिला 6 धावा आल्यात. आता तब्बल टोटल 12 बनल्यात. कमबॅक करायला सुरुवात केली जुम्मापट्टी संघाने. टार्गेट 54चं ठेवलंय. मोरेवाडी संघाने सुरुवात थोडी खराब झाली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 बनल्या होत्या परंतु आता इरादे स्पष्ट केलेत फलंदाज आपण पाहू शकाल नंदूने. टाइम काउंट केलाय लक्ष असू द्या. आज सर्व संघांना ही इम्पॉर्टंट वॉर्निंग असेल. 15 मिनिटांमध्ये आपली 3 षटकं जर कंप्लीट झाली नाही तर चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. ही इम्पॉर्टंट सूचना आहे. कमबॅक करावं लागेल इथे मोरेवाडी संघाला. पुढील चेंडू स्ट्रायकिंगला आपण पाहतोय नंदू. यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका डीपला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरी साठी प्रयत्न आपण पाहू शकाल. या 2 धाबेने तब्बल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धाबा. सुरुवात करावी लागेल फलंदाज नंदूला. जसा मागच्या चेंडूवरती एक फटका आला होता. पुन्हा एकदा कुमार स्ट्रायकिंगला फलंदाज नंदू. यावेळेस आपण पाहू शकाल एस्टनच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण चेंडू फरार 4 धावा. बायच्या स्वरूपात हा चौकार आणि या चौकाराने तब्बल धावसंख्या धावफलकावरती 18. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल कुमार केवारी. एक अनुभवी गोलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज नंदूला आपण पाहतोय. यावेळेस पुढे स्ट्रोक आहे आपण पाहू शकाल. 1 धाव बनले. दुसरी साठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही. चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळेल अवघी सिंगल धाव. या सिंगलने तब्बल 19 धावा धावफलकावरती कमबॅक करावं लागेल कुमारला. कारण खेळपट्टीवरती सलामीचा फलंदाज. आता स्ट्रायक वरती आपण पाहतोय प्रकाशला.
कुमारचा पुढील चेंडू प्रकाशसाठी. यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला परंतु तिथे फक्त अवघी सिंगल धाव आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ संपलाय आणि टीम जुम्मापट्टी संघाची टोटल 2 गडी बाद 20. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहू शकाल स्ट्रायकिंगला प्रकाश होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडी बेडूक चापी झाले तिथे रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त 2 धाबा आणि या 2 धाबेने जुम्मापट्टी संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 2 गडी बाद 22. टार्गेट मोठा आहे 54 फक्त बनल्यात 22 धाबा. चेंडू शिल्लक आहेत 11. कमबॅक करावं लागेल स्ट्रायकिंगला सलामीचा खेळाडू प्रकाश. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजी जबरदस्त सुरेशची पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश स्ट्रायकिंगला प्रकाश. यावेळेस आपण पाहू शकाल वेळेस नॉन स्ट्राईकचा फलंदाज थोडा गाडी गडबडीत दिसला परंतु चांगलं काम केलंय सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. डॉट बॉल काय कमबॅक केलं जाते आता मोरेवाडी संघाच्या माध्यमातून. टार्गेट मोठं ठेवलं होतं 54 आणि धावफलकावरती अवघ्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22. यावेळेस पंच नक्कीच सांगतात खराब चेंडू आहे वाईट चेंडू अतिरिक्त दाब आहे आणि अतिरिक्त दाबेने धावफलकावरती तब्बल 23 धाबा. नऊ चेंडू 31 ची आवश्यकता आहे. सामना अजून खुल्ला आहे जुम्मापट्टीसाठी. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुरेश. यावेळेस आपण पाहू शकाल फटका तिथे कमालीचा क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू आउट ऑफ पार्क मॅक्सिमम हिट 6 धाबा. एस्टनच्या पाठीमागे तिथे डीपला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जबरदस्त कमबॅक काय क्षेत्ररक्षण आहे बॅकवर्ड दरम्यान रिजनला. फक्त मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने जुम्मापट्टी संघाची टोटल आपण पाहतोय 30 धाबा. आता जिंकण्यासाठी तब्बल 24 ची आवश्यकता. पुन्हा एकदा सुरेश. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे आपण पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि मैदानाच्या आतमध्ये फक्त मिळेल सिंगल धाव. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि जुम्मापट्टी संघाची टोटल धावफलकावरती फक्त अवघ्या आपण पाहतोय 31 धाबा. आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 23 ची आवश्यकता. Not
सहा चेंडू 23 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम जुम्मापट्टी संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल उमेशला, स्टाकीला फलंदाज आपण पाहू शकाल नंदू. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त स्ट्रोक, चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार 6 धावा. नक्कीच एस के साहेब थोड्या ठिकाणी वाचले, अन्यथा अंगावर चेंडू लागला असता. जबरदस्त फटका 6 धावा आणि आता येणारे 5 चेंडू 17 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकाल पुन्हा एकदा, परंतु तिथे क्षेत्ररक्षण कमालीचा जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. तिसरा हादरा जुम्मापट्टी संघाला. नवीन फलंदाज इंटर होतोय जुम्मापट्टी संघासाठी. इनियाट 5व्या नंबर वरती हेमंत. 4 चेंडू 17 ची आवश्यकता. जबरदस्त सामना, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवतोय हा सामना या नाईटच्या स्पर्धेमध्ये. जबरदस्त मॅच, पैसा वसूल सामना. 4 चेंडू 17 ची आवश्यकता. स्ट्रायकिंगला फलंदाज हेमंत. यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त कमबॅक. पूर्णपणे आता सामना आपल्या बाजूने करतोय गोलंदाज उमेश. डॉट बॉल. कांडस गावचे जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व ग्रामस्थ उपस्थित झाले त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस 3 चेंडू 17 ची गरज आहे. तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, फक्त मिळेल सिंगल धाव. आणि आता येणारे 2 चेंडू आणि फक्त तब्बल 16 ची आवश्यकता. म्हणजे आता 2 चेंडू मध्ये 16 क्रिकेट मध्ये कधी बनल्या नसतील ते समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 16 धावा. काय कमबॅक केलंय मोरेवाडी संघाचं, कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल डबलने आता काही होणार नाही, फक्त मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता बाकी आहे. पूर्णपणे आता टीम मोरेवाडी संघाने आपल्या बाजूने हा सामना झुकवलेला दिसतोय. शेवटचा चेंडू यावेळेस शॉट फाईन लेगला जबरदस्त क्षेत्ररक्षण. हार्डलक टीम जुम्मापट्टी आणि जिंकलेल्या मोरेवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन. म्हणूनच दिनेश रसाल दादा कर्जत खालापूरची शान आहे. समाज कार्यासाठी समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर.